नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत वित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. गेल्याच आठवड्यात इयत्ता 10वी याचा सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला. या निकालात सर्व विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले, पण महाराष्ट्र राज्यातून सुरभी रानडे सर्वप्रथम आली. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तिचे शिक्षक, तिचे आजी आपल्या सोबत आहेत. चला तर मंडळी, सुरभीशी गप्पा मारूया. सुरभी, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप छान मार्क्स मिळाले. जेव्हा रिझल्ट हाती लागला 99.6, तर तुला काय वाटलं? ऑनलाईन रिझल्ट बघितल्यानंतर तुझी पहिली रिएक्शन काय होती? खूपच आनंद झाला मला. मी आजीला फोन केला, आई बाबांना एकदम सांगितलं. खूपच भारी वाटलं मला. 99.6% जेव्हा मी कॅल्क्युलेट केलं पर्सेंटेज, फारच आनंद झाला मला. तुझं ओव्हरऑल शेड्यूल काय होतं? म्हणजे वर्षभराचं कसं होतं? कसा अभ्यास केलास तू? काय केलं? सकाळच्या वेळेत तर शाळा होती. शाळेतनं आल्यावर जेवण, मग थोडा वेळ टाइमपास, टीव्ही बघायचा वगैरे. आणि मग ते झाल्यावर शाळेतला होमवर्क, सेल्फ स्टडी मी करायचे. आणि मग संध्याकाळी परत माझे क्लासेस असायचे, हॉबी क्लासेस, स्पोर्ट्स खेळायचे मी. त्याच्यामुळे ते संध्याकाळी क्लासेस असायचे. आणि मग परत तिकडून आल्यावर होमवर्क, सेल्फ स्टडी करून मग झोपायचं. आणि आईचा सपोर्ट कसा होता? म्हणजे यावेळेला पालकांचा कसा असतो? आईचा खूपच जास्त सपोर्ट होता. आई मला नेहमी मदत करायची. कुठे क्लासेसला आणायचं, सोडायचं, तिकडे संध्याकाळी हॉबी क्लासेसला न्यायचं. सो आई नेहमी खूपच मदत करायची. तू 7वी नंतर बाहेरून आली आहे, तर मग तिकडचं शिक्षण पद्धती आणि इकडची शिक्षण पद्धती कसं जोडून घेतलंस? म्हणजे काय काय तुला मेहनत करावी लागते? तिकडची शिक्षण पद्धत खूपच वेगळी आहे आणि इकडे आल्यावर फार बदल होता. पण शाळेतनं पण खूप छान सपोर्ट होता आणि घरूनही होता. आणि मेहनत म्हणजे तेव्हापासून मी तिकडे जायच्या आधी किंवा तिकडे जेव्हा होते तेव्हाही मी प्रॅक्टिस करायचेच. सोडवून घ्यायची आई माझ्याकडनं, कारण तेव्हा मी लहान असायचे. पण इथून काही पुस्तकं नेली होती, सो त्याचा मी अभ्यास करत राहायचे. त्यामुळे सोपं झालं इकडे आल्यावर. मोबाईलची सध्या खूप वेळ आहे. लहान मुलांच्या हातात खूप मोबाईल असतो. तर तू त्या संदर्भात काय सांगते की ते थोडंफार दूर जावं ते मोबाईल? तर तुला किती क्रेज आहे किंवा काय आहे तुला? म्हणजे मलाही मोबाईल आवडतोच, नाही आवडतं असं नाही. सगळ्यांनाच खूप आवडीचं साधन झालंय आता ते. पण आय थिंक ते थोडंसं कंट्रोलमध्ये बघितलं तर म्हणजे पुरेसं आहे. बघायचंच नाही असं तर शक्य नाहीये आजकाल. पण कंट्रोलमध्ये बघितलं तर नक्की जमेल आणि मार्कही छान येतील. तुझं शेड्यूल म्हणजे काही काही जणांना मॉर्निंग मध्ये उठायला आवडतं, काही काही जणांना नाईट आउल असतात. तर तू काय होती म्हणजे एक्झॅक्ट? खरं तर सकाळी उठून अभ्यास करणं खूप चांगलं, पण मला कधीच जमलं नाही. त्याच्यामुळे मी नाईट आउल होते. मला रात्री जागून अभ्यास करायला सोपं जातं. सकाळी जागण्यापेक्षा मी रात्री जागू शकते, पण सकाळी जागणं कधीही चांगलं. पुढचं प्लॅन काय आहे? काय करायचं ठरलंय? पुढे मला जेईची एक्झाम द्यायची, असं माझं एम आहे. पण काय म्हणजे इंजिनियर होणार का काय? इंजिनिअरिंग साठी जेई. इथे राहायचंय का भारताबाहेर? ते अजून मी असं नीट ठरवलं नाहीये. म्हणजे मार्कांवर किंवा काय सब्जेक्ट पुढे आवडेल त्याच्यावर मग बघू जसं होतं. ओव्हरऑल 10वी म्हटलं की दडपण असतं की इथे जायचं नाही, फंक्शन अटेंड करायचे नाही, म्हणजे सगळंच असतं, पालक पण आणि ते स्टुडंट पण. तर तू काय सांगशील की हे दडपण तुझ्यावर पण होतं का? कसं होतं? तू त्या दडपणातनं बाहेर पडलीस? दडपण माझ्यावर नव्हतं. म्हणजे आई बाबा, आजी आजोबा सगळ्यांनीच घरी एकदम रिलॅक्स होते सगळे, की ठीक आहे येतील तेवढं मार्क, करतेस तेवढा अभ्यास. त्याच्यामुळे असं दडपण आणि असं सारखं की अभ्यास हवे, तितके मार्क हवे, तसं अजिबात नव्हतं. शाळेतूनही नव्हतं आणि घरून तर अजिबातच नव्हतं. आणि फॅमिली फंक्शन्स वगैरे म्हणलं तर मी सगळीकडे गेले होते. अगदी डिसेंबरमध्ये माझ्या एका ताईचं लग्न होतं, तिकडेही मी गेले होते. सो फॅमिली फंक्शन्स, हॉबी क्लासेस सगळं चालू ठेवून अभ्यास जर मॅनेज केला तर अगदी शक्य आहे. आणि इतकं मोठं 10वी काहीतरी ट्रीट करण्यापेक्षा एक नॉर्मल आपल्या शाळेतलं वर्ष, शेवटचं वर्ष, त्याच्यामुळे एकदम असं आनंदाचं वर्ष, आणि त्यात बरोबर अभ्यास करत राहिलो तर आणि डेडिकेशननी अभ्यास केला तर अगदी शक्य आहे. तू आता बोललीस, मला असं कळालं की तू गाणं खूप छान करते. तुझं हॉबीज काय आहेत? माझं गाणं एक हॉबी आहेच. माझी आई गाण्याची टीचर आहे. सो मी तिच्याकडे गाणं, पेटी हे दोन्ही शिकते. आणि मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. सो मी कराटेचे पण क्लासेस जात होते. आणि मला बॅडमिंटनही आवडतं. सो मध्ये मध्ये मी तिथेही जाते. सुरभी, आम्हाला कळालं तुला खूप गाण्याची आवड आहे. हो, तर एखादी झलक गाण्याची प्रयत्न करते मी थोडंसं गायला. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत जसे, रुजावे बियाणे माळराणी खडकात. अरे क्या बात आहे, थँक्यू. ऑलराऊंडर आहेस तू. थँक्यू. जाता जाता काय सांगणार तू?
तिथे हा, जाता जाता मी एवढंच म्हणेन की सगळ्यांनी मस्त अभ्यास करा, जास्त टेन्शन घेऊ नका, छान मज्जा करत अभ्यास करा, अभ्यास एन्जॉय करायला शिका आणि छान बाकीचे हॉबी क्लासेस सगळं चालू ठेवा आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सुरभी, बरंच थँक्यू. मनापासून आभार तुझे. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे सुरभीची आजी विद्या पटवर्धन. सुरभीबद्दल, तिच्या नात्याबद्दल आपण जाणून घेऊया. तिने अभ्यास कसा केला, विशेष म्हणजे तिला मराठीत 100 पैकी 100 मिळाले आणि ह्याचं श्रेय तिच्या आजीला जातं, तिलाही जातं पण तिच्या आजीलाही जातं. नमस्कार आजी. नमस्कार. बेसिक म्हणजे बाहेरून आली ती 7वी नंतर आणि नंतर बरोबर. मग मराठी विषय आला आणि रिझल्ट 10वी मध्ये तिला 100 पैकी 100 मिळाले. हो. तर तुमची कशी मेहनत होती त्या पाठीमागे? ती जेव्हा पहिल्यांदी मध्ये गॅप झाली, पण नंतर ती आल्यानंतर अर्थात ते तिकडे मराठीच बोलत असल्यामुळे बोलण्यात काही फारसा बदल करायला लागला नाही, पण शिकवताना काही संकल्पना तिला जरा पहिल्यांदी जड गेल्या, पण नंतर तिने ते चटकन पिकअप केलं. त्यामुळे फारसा त्रास नाही झाला शिकवायला मला. म्हणजे मध्ये गॅप झाली तरी थोडं व्याकरणात कधी कधी तिला थोडं जास्त सांगायला लागायचं, पण तरी पण एक 4 वेळा घेतलं की ते तिच्या लक्षात यायचं. मग 8वी ते 10वी तुम्हीच तिचा अभ्यास घेतला मराठीचा? मराठीचा अभ्यास पूर्ण सगळं तिचा पूर्ण. पूर्ण म्हणजे अगदी लहानपणापासून तिचा मी आजी अभ्यास अभ्यास घेते. अच्छा. सगळ्या हा. विषयाचा घेत होते पहिल्यांदी, पण नंतर मग आता स्वतः तिचा स्वतः, हा हा. ती करते. तिला प्रश्न विचारणं वगैरे मी करू शकायची इतरही विषयात, पण मराठीचा मात्र सगळ्या. पूर्ण कायमच तिचा घेतला. आणि अक्षर व्यवस्थित असल्यामुळे त्याचा कधी मला त्रास झाला नाही की तिला अक्षर कसं खराब येत आहे असं कधीच सांगायला लागलं नाही. आणि अभ्यास करणारी, पटकन लक्षात येणार, त्यामुळे जड गेलं नाही शिकवायला असं. तुमचं आणि हिचं नातं कसं आहे, म्हणजे काय सांगा लहानपणीच्या आठवणी किंवा काय? अतिशय एकदम जवळीक आहे. अगदी बेस्ट अगदी फ्रेंड best आजी friend. माझी. कुठचीही- सगळं सांगू शकते. कुठचीही गोष्ट ती मला अगदी सांगू मोकळेपणाने सांगते, म्हणजे अशी दडपण नसतं तिला कधीही किंवा त्या आजीकडे गोष्टीचं. आजीच्या घरी आलं की माझ्यासाठी एकदम मज्जा असं हा आनंद असतो. हा तिला अतिशय आनंद असतो हो, आमच्या घरी आजी आली की आजोबांकडे आजी आणि आजोबा असे तिला अगदी अतिशय प्रिय. Yes. आणि त्याच्यात मी अभ्यास घ्यायची, त्यामुळे माझ्याशी सारखी. अतिशय जवळीक आहे लहानपणापासून. म्हणजे घरात पाऊल टाकलं आणि आजी दिसली नाही की हो. तिचं एक क्षण कसं तरी तिला हे हा. व्हायचं आणि लगेच ती विचारायची आजी नाहीये. आधी हा पहिला प्रश्न तिचा लहानपणी. असायचा लहानपणी. पण तिला म्हणजे त्यामुळे जवळीक खूप आहे आणि अजूनही तितकीच जवळीक आहे. जशी लहानपणी होती तशी मोकळेपणाने बोलते आमच्याशी, अगदी सगळं सांगते. शाळेतनं आली, जेवायला बसली इथे आली की, आणि मग आमच्या दोघींचं बोलणं म्हणजे तिचं सगळं शाळेत हो. मला सांगणार. आई असेल तेव्हा आई आहेच, पण नसली मग ती मलाही तितक्याच मोकळेपणाने सगळं सांगते. तुम्ही मगाशी बोललात की बीएमसीच्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षिका होता, तर आजची जी पिढी आहे तर त्या पिढीला तुम्ही काय सांगणार की आजची जरा थोडी पटकन इन्स्टंट हवं असतं, सगळंच त्यांना हवं असतं किंवा काय, तर काय मार्गदर्शन करता? तर सुरभी सारखं तुम्ही त्या नातीला तुम्ही घडवलं, तसं आजच्या पालकांना काय सांगणार तुम्ही किंवा मुलांना काय सांगणार? पालकांना म्हणजे काय, हल्ली फार मोबाईलचं व्यसनच सगळ्यांनाच आहे. अगदी आजी आजोबा आई वडील सगळ्यांनाच आताच्या काळात झालेलं आहे थोडंसं. पण पालकांनी जर स्वतःवर कंट्रोल ठेवला तर मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. आणि मुलांकडनं तर, कारण आता काय झालंय, अभ्यास पण त्यांचा मोबाईलवर असल्यामुळे ते काय बघणार, ते त्यांचा अभ्यास, पण काय बघतायत ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे तसं तुम्ही जास्त बारकाईने, अर्थात हे लक्ष म्हणजे असा अगदी वॉच ठेवून आणि त्यांना घाबरवून दडपण आणून नसावं. मोकळेपणाने त्याच्याशी सांगावं, थोडा वेळ तू बघ, पण नंतर मात्र अभ्यासाचं जे काही असेल तेच. आणि ह्याच्यासाठी काही वेळा वेळ पडली, अर्थात पालकांना वेळ नसतो, पण शेजारी बसावं. मी हेच सांगणार, मी खूप कौतुक करणार तिचा. सुरभी रानडे ही आमची विद्यार्थी इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल रनिंग अंडर पेस्ट, दॅट इज पीपल्स एज्युकेशन सोसायटी. खूप खूप तिचं कौतुक करते, कारण तिने स्वतःहून अभ्यास केला, कुठलेही क्लासेस वगैरे लावले नाही. आणि 99.6% मिळवणं म्हणजे 498 ऑन 500 मार्क्स, महाराष्ट्रामधून पहिली आली आहे. तर ऑफकोर्स शी इज अन इन्स्पिरेशन टू मेनी यंग स्टुडंट्स अक्रॉस इंडिया, अक्रॉस महाराष्ट्र अँड एव्हरीवन.
काय सांगणार म्हणजे तिची क्वालिटी तुम्ही कशी ओळखली की जसं तुम्ही आता म्हणालात की ट्युशन नाही तर शिक्षकांनी काय मेहनत घेतली किंवा काय सांगणार तुम्ही? सुरभी स्वतःचं खूप मेटिक्युलसली अभ्यास करायची आणि शी वॉज कन्सिस्टंट. म्हणजे आजचा जो आहे अभ्यास आज मी करणारच. मी टाइम टेबल छान बनवला होता आणि बोर्डचे पेपर्स बरोबर सॉल्व्ह करायचे किंवा तिच्यासाठी टीचरांनी थोडेसे वेगळे प्रश्न पण तिला दिले. तर तिने स्वतःहून खूप मेहनत केली आहे आणि खूप प्रामाणिकपणे अभ्यास करायची. ती कुठलाही अभ्यास आज जो केला आहे तो उद्यासाठी नाही ठेवायची. आज जो माझा टाइम आहे तो ह्याच्यामध्ये मी टार्गेट ठेवला आणि ह्याच्यामध्ये मी कम्प्लीट करणार म्हणजे करणारच. आणि एक्झाम्स जसे आमचे पिरियॉडिक टेस्ट असायचे किंवा टेस्ट आम्ही क्लास टेस्ट वगैरे घ्यायचो तर त्याच्यामध्ये तिने जर काही चुकी केली आहे तर हाऊ शुड आय इम्प्रूव्ह इट आणि घरी जाऊन परत सॉल्व्ह करायचं. आणि जे काही प्रश्न तिचे डाऊट्स वगैरे असायचे तर ती डेफिनेटली टीचरांना विचारायची. शी यूज्ड टू टेक हेल्प ऑफ टीचर्स अँड ऑफकोर्स हर फॅमिली ऑल्सो हेल्प हर अ लॉट. मदर, ग्रँडमदर, एव्हरीवन हेल्प हर अ लॉट. जसं म्हणतं की ट्युशन हल्लीची पॅरेंट्स नाही वेळ मिळत नाही म्हणून ट्युशन लावणं जसं विदाऊट ट्युशन तिने एवढी मोठी कामगिरी केली म्हणजे एवढं मोठं यश मिळवलंय. तर ट्युशन किती महत्त्वाचे आहेत किंवा पॅरेंट्सनी ते देणं गरजेचं आहे का? जर स्कूलच्या अभ्यासावर फोकस केला रेग्युलरली, आता मुलं एक मिनिमम 5 तास तरी असतात शाळेमध्ये, वेगवेगळे तास लावलेले असतात, प्रत्येक वेगवेगळा सब्जेक्ट असतो. जर त्या सब्जेक्टचा प्रॅक्टिस व्यवस्थित केलं, सराव केला तर ॲडिशनल ट्युशनची गरज पडत नाही. कारण काय होतं, ट्युशनचे टायमिंग्स आणि शाळेचे टायमिंग्स हे ॲडजस्ट व्हायला मुलांची खूपच तारांबळ उडते. आणि त्याच्यामुळे म्हणजे पॅरेंट्सना असं रिक्वेस्ट आहे किंवा सांगणं आहे की मुलांचं जे टायमिंग आहे ते त्यांना जे स्वतःला वेळ द्यायला पाहिजे आणि अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे ते सगळं जर करायचं असेल तर ट्युशन्स हे अवॉइड केलं पाहिजे. कारण रेग्युलर अभ्यास जसं सुरभी म्हणाली, आमच्या प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, तर रेग्युलर अभ्यास जर केला तर एक्स्ट्रा ट्युशन्सची खरंच गरज लागणार नाही. कारण प्रत्येक शाळेत मी सांगेन शिक्षक हे विद्यार्थ्यांना मदत करायला तयारच असतात. बरोबर आहे ना? जेव्हा आपण वर्गामध्ये शिकवतो, एखादा विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे डाऊट घेऊन येतो किंवा काही प्रॉब्लेम घेऊन येतो आणि त्याचं सोल्युशन जर मागतो तर आपले जे शिक्षक असतात ते खूप मनापासून हेल्प करतात. तर कधीही विद्यार्थ्यांनी जर शिक्षकांना जे काही त्यांचे प्रश्न असतात ते विचारले आणि त्याचे सोल्युशन जर मागून घेतले आणि त्याच्यावरती जर काम केलं आणि रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली तर हे खरंच शक्य आहे. जसं सुरभीने आज करून दाखवलं की ट्युशन्सची, एक्स्ट्रा ट्युशनची खरंच गरज नाही आहे. रेग्युलर प्रॅक्टिसच हा एक मंत्र आहे जो विद्यार्थ्यांनी फॉलो करायला पाहिजे. मॅम, जाता जाता तुम्ही काय सांगणार आजच्या पॅरेंट्सना, मुलांना की मोबाईलवर जास्त भर देतात, पुस्तक वाचन कमी होतं त्याचं, तर काय ॲडवाईस देणार? मी हेच ॲडवाईस देणार की मोबाईल फोन जे आहे आधीच्या काळामध्ये जर मुलं बघितली असणार तर ते मोर ब्राईटर होते. हा जो फोन आहे ना हो साईडमध्ये ठेवायला पाहिजे. स्क्रीन टाईम कमी करायला पाहिजे आहे, पण त्याचा उपयोग ॲज अ टूल करा. पण त्याच्यावर बसून फक्त बघून स्क्रोल करून काही होणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हँड्स ऑन प्रॅक्टिस, एक्सपिरियन्शियल प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जोपर्यंत LSRW लर्निंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत कुठलीही स्किल येणार नाही. Mobile phone should be kept on one side. You talk to each other. Bonding should be there between parents and children. And tuition classes are not so important. What is important is daily practice. ओव्हरऑल नॉन स्टाफ म्हणजे तुम्ही मावशी खूप इम्पॉर्टंट आहे शाळेमध्ये, विद्यार्थ्यांसाठी पण इम्पॉर्टंट आहे. टीचरबरोबर तुमचंही पण काम तसंच आहे. तर सुरभीबद्दल काय सांगणार तुम्ही? सुरभी आमच्या इथे इंडस स्कॉट स्कूलमध्ये आमच्या गेल्या वर्षी होती, त्या 10च्या क्लासमध्ये होती. पण सुरभी ही खूप पहिल्यापासून खूप छान मुलगी आहे. ती स्कूलमध्ये सगळ्या याच्यामध्ये, सगळ्या स्पोर्ट्समध्ये, सगळ्या याच्यामध्ये हुशार आहे. प्रत्येक वेळेस ती फर्स्ट नंबरलाच होती. आणि सुरभी म्हणजे खूप 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 छान आहे आणि तिच्यामुळे आम्हाला असं आमच्या शाळेचा एवढं आम्हाला खूप अभिमान वाटतो. तिचं वागणूक कशी आहे किंवा काय कसं आहे तिचं वागणूक म्हणजे एकदम छान
शांत, प्रोफेशनल याच्यामुळे तिचं वागणूक होती आणि ती खूप सगळ्यांसाठी म्हणजे आज तिने खूप छान, तिच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो. सुरभी दिदीला एवढे छान मार्क्स मिळाले तर तू तिच्याकडनं काय शिकायला मिळालं तुला आणि तुला काय वाटतं? मला तिच्याकडनं डेडिकेशनचं महत्त्व शिकायला मिळाल्यानंतर ती सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट पण करायची, जसं की सिंगिंग कॉम्पिटिशन्स असू देत, काहीही असू देत, ती कायम तिकडे दिसायचीच. आम्हाला काही काम सांगितलं तरी ती असायचीच. त्याच्याकडनं आम्हाला कळतं की डेडिकेशन पाहिजे तुमच्यात, पार्टिसिपेशनसाठी तुम्ही स्वतः एक्सायटेड पाहिजे, एन्थुझियाझम पाहिजे. सो सगळं तिच्याकडनं आम्हाला कळतं. आणि मग तुझं एम काय आहे? तिचं रेकॉर्ड मोडणार का काय करणार? तो तर एम आहे आणि तो एम आहेच. ॲक्च्युली सुरभी ही अभ्यासासोबत खेळामध्ये सुद्धा खूप हुशार आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी आणि स्कूलसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर ती बॅडमिंटन सुद्धा खूप छान खेळते अँड ओव्हरऑल स्पोर्ट्समध्ये ती ज्या पद्धतीने तिचा इंटेलेक्च्युअल वापरते आणि ज्या पद्धतीने ती टीम गेममध्ये सुद्धा खेळली आहे, खूप अभिनात्मक ही गोष्ट आहे. अँड खूप खूप अभिनंदन सुरभीचं. ही मोठी अचिव्हमेंट स्कूलसाठी सुरभीने करून दिली आम्हाला. ॲक्च्युली खेळ हा खूप महत्त्वाचा आहे. मी सुद्धा एक फक्त स्पोर्ट्स टीचर म्हणून आहे, मी सुद्धा एक BSc फिजिक्सचा स्टुडंट आहे. मी पण BSc फिजिक्स केलं आहे. सो खेळासोबत अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. त्याबरोबर खेळ सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खेळामुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांची गरजेची आहे. आफ्टर कोविड आता काळाची गरज आहे खेळ असणं. खेळामुळे खूप सारे आपले बुद्धिमत्ता खूप स्ट्रॉंग होते, त्याचबरोबर शारीरिक गुणवत्ता सुद्धा वाढते आणि त्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये खूप हेल्प होते. त्यामुळे हाय सुरभी, शाळेच्या लायब्ररीत तू आलीस, ठीक आहे, तर मग तू काय सांगणार? कुठली पुस्तकं जास्त वाचन केलंस आणि वाचनामध्ये काय काय तुला मिळालं वाचन? शाळेची लायब्ररी तर मला खूपच आवडते. खूप छान वेगळा कन्सेप्ट आहे. इकडे बसायला तर मला खूपच आवडतं. आवडती जागा आहे ही माझी. आणि पुस्तकं पण भरपूर आहेत. मी सुधा मूर्तींची खूप सारी पुस्तकं याच लायब्ररीतून घेऊन वाचली आहेत. सो त्यांच्या पुस्तकातून म्हणजे शी इज अ रिअली रिनाऊंड रायटर आणि शी इज अन अमेझिंग ह्युमन बीइंग. सो त्यांच्या रायटिंग्समधून मला खूप काही शिकायला मिळालं आणि या स्टोरीज अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वाचन मला आवडतंच. सो खूपच मजा येते इथे लायब्ररीत यायला आणि वाचायला. मराठीमध्ये काय वाचलं केलं? मराठी पुस्तकामध्ये मराठीमध्ये श्यामची आई असं आमच्याकडे एक छोटं पुस्तक आहे लायब्ररीमध्ये, तर ते मी वाचलं होतं. आणि असं मराठी थोडंफार लायब्ररीमधून मी घेत असते आणि वाचते. तू सुरभी दीदीबद्दल काय सांगणार? मला ती खूप आवडते. आय एम व्हेरी इन्स्पायर्ड फ्रॉम हर. तिने खूप छान रेकॉर्ड बनवला आणि खरंच मला ती खूप आवडते. म्हणजे मला तिच्याकडनं इन्स्पायर होऊन मला पण असेच मार्क आणायचे आणि मला सुद्धा लाईफमध्ये खूप पुढे जाऊन तिच्यासारखं बनायचं आहे. मंडळी, आत्ताच तुम्ही सुरभी, तिच्या आजीशी आणि तिच्या शिक्षकांशी संवाद साधला. मेहनत, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास याच जोरावर सुरभीने कोणतीही खाजगी क्लास न लावता महाराष्ट्र CBSE बोर्डामधनं प्रथम क्रमांक पटकावला. तिचा हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी आहे. मंडळी, आजच SSC बोर्डाचा निकाल लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. मंडळी, पुन्हा भेटूया 10वीच्या काही टॉपर्स सोबत. तोपर्यंत स्वप्न बघा, मेहनत करा आणि चमकत राहा. नमस्कार.